हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। वेळ आहे सकाळचे 8:30 वाजून गेलेले आहेत आणि आज बाहेर कुरड्या घालायच्या चालू आहेत। बाहेर आईने आणि आजीने चूल पेटवली आहे, तोपर्यंत मी मुलांना नाश्ता बनवून देते आहे। आणि आज मी नाश्त्यामध्ये काय बनवते तर मँगो शिरा बनवते आहे। तर शिरा बनवल्यानंतर मी जाणार आहे कुरडे घालायला, तोपर्यंत आई बाहेर चूल पेटवून घेते। मँगो शिरा बनवण्यासाठी मी पॅनमध्ये तूप गरम केलं आणि त्यामध्ये थोडेसे मनुका घातल्या आणि चारोळ्या घातल्या, सोबतच त्यामध्ये रवाई घातला आणि व्यवस्थित खरपूस कलर येईपर्यंत, म्हणजे जास्त आपल्याला रंग बदलू द्यायचा नाहीये, पण एकदम व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचा आहे। पलीकडे पातेल्यात मी पाणी थोडंसं गरम करायला ठेवले, ते पाणी मी याच्यामध्ये ओतणार आहे आणि आधी थोडंसं पाणी घालून मी हे रवा बनवून घेणार आहे। पाणी घातल्यानंतर रवा थोडासा नरम होईल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला आंब्याचा जो रस आहे, मँगो पल्प आहे, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आधी मँगो पल्प घातला तरीही चालतो, पण आधी गरम गरम पाणी घातलेलं आपल्याला त्याला पूर्ण आटू द्यायचंय, तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आंब्याचा रस घ्यायचा आहे। मी 1 वाटी रवा घेतलेला होता, तर मी त्यासाठी 2 वाट्या आंब्याचा रस घेतेय, त्यामुळे तो व्यवस्थित शिजला जाईल। आंब्याचा रस कमी किंवा जास्त लागू शकतो। मला इथे 1 वाटी रव्याला 2 वाटी आंब्याचा रस लागलेला आहे आणि आंब्याचा रस घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जोपर्यंत रव्यामध्ये पूर्ण ऍब्झॉर्ब होईल। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि एकदम मऊ शिजू द्यायचंय। लक्षात घ्या, मी इथं अजून साखर घातलेली नाहीये। आंब्याचा रस थोडासा शिजत आल्यानंतर, म्हणजे आंब्याचा रस याच्यामध्ये आटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची। आंबा किती गोड आहे त्यानुसार आपल्याला याच्यात साखर घालायची आहे। मला इथं 4 ते 5 चमचे साखर लागलेली आहे। तर साखर घालून त्याला परत पाणी सुटेल ते पुन्हा आटून घ्यायचं आहे आणि एकदम नरम आपल्याला रवा शिजवायचा आहे आणि मग आपला आंब्याचा शिरा तयार आहे। आपल्याला आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट आपण घालू शकतो आणि खूप छान लागतो। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, करून बघा। आंब्याचा शिरा झालाय, सकाळचा नाश्ता झालेला आहे। मग आता कुरडईची वेळ, कुरडई करायची होती। बाहेर आईने चूल पेटवलेली होती आणि मग इथं जितका चिक आहे तितकं मोजून पाणी घेतलं होतं आणि ते पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं। आणि इथं आता चिक करायचा आहे। गव्हाच्या कुरडईसाठी चिक घ्यायचा आहे, त्यासाठी मी आलीये आणि हे बघा आई चिक ओततीये, मी हाटून घेतीये। सर्वात महत्वाचा पार्ट कुरडई करायचा जो असतो तो हाच असतो की आपल्याला चिक व्यवस्थित झाला पाहिजे। तो जास्त घट्टही होता कामा नये आणि जास्त पातळही होता कामा नये, कारण गव्हाची कुरडई करताना चिक कसा होतो याच्यावरच आपली कुरडई डिपेंड करते की आपली कुरडई कशी बनणार आहे। तर बिलकुल पाण्याचं आणि याचं प्रमाण, चिकाचं प्रमाण एकदम व्यवस्थित असलं की कुरडई खूप छान होते आणि आईला आणि आजीला याचा अनुभव आहे खूप वर्षांचा। तर मी आता त्यांच्याकडून शिकून घेते म्हणा। आपले महाराष्ट्रातले जे पारंपरिक पदार्थ आहेत, पारंपरिक वस्तू आहेत किंवा पारंपरिक ट्रॅडिशनल ज्या काही पदार्थ वगैरे आहेत ते आपली आई किंवा आजीच आपल्याला शिकवत असते आणि आपण ते शिकूनही घेतली पाहिजे। आणि त्या जी कला आहे, ती कलाच म्हटली पाहिजे, कारण कुठलीही वस्तू किंवा कुठलाही पदार्थ एकदम परफेक्ट बनवणं ही एक कलाच आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे की आपण त्यांच्याकडनं शिकून घेतलं पाहिजे। आपल्याला माहिती पाहिजे की आपले पारंपरिक पदार्थ काय आहेत किंवा काय होते। आणि आजकाल हा ट्रेंड सुरू आहे ना की नाही, पारंपरिक जे पदार्थ विस्मृतीत गेले आहेत, जे विस्मरणात गेलेले आहेत, ते पुन्हा नव्याने आपल्या पुढे सादर होत आहेत आणि आपण ते अप्रिशिएट सुद्धा केलं पाहिजे। त्यात चुकीचं काहीच नाहीये। मग असं होतं की बाबा कुरडई करायची म्हटल्यानंतर म्हणतात ना, खूप याला मेहनत आहे, आपल्याला चिकाचं परफेक्ट प्रमाण कळलं पाहिजे आणि हा घाट घालायचं म्हटल्यानंतर आपल्यासोबत कोणीतरी पाहिजे। ही गोष्ट आहे की एकट्याने करायचं म्हटलं तर त्याला एकट्याने जमत नाही कुरडई करायला। आपल्याला कमीत कमी आपण दोघी तरी पाहिजे, 2 माणसं, 2 लेडीज आपल्याकडे पाहिजेत त्या करायला। आणि मग त्या असल्यानंतर आपण व्यवस्थित एकमेकीला विचारून, एकमेकीचा विचार घेऊन व्यवस्थित पण करू शकतो। आणि कुरडई तर हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे। कित्येक वर्षानुवर्षे हे पदार्थ आपल्या आई आणि आजी ह्या करत आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं आपण शिकायलाच पाहिजे ना।
चीक घेताना पातेलं हे चुलीवरच पाहिजे. चुलीवर ठेवल्यानंतर त्याच्याकडनं आपला जो चीक आहे तो थंड होत नाही आणि व्यवस्थित हाटता येतं. पण काय होतं की या चुलीवर हे पातेलं सारखं डगमगत होतं आणि सारखा धूर लागत होता. त्यामुळे पातेलं मी खाली घेतलं आणि व्यवस्थित त्याला हाटून घेतेय. मग थंड होऊ नये यासाठी पटापट हाटून घेतेय आणि पुन्हा हे पातेलं चुलीवर ठेवायचंय आणि मग हा चीक चांगला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. चीक व्यवस्थित जवळजवळ 15 मिनिटं चीक चांगला शिजू दिला आणि त्यानंतर मग आता वेळ आहे कुरडई घालायची. मी आणि आई कुरडई घालतोय आणि आजी तिकडं चुलीजवळ बसून आम्हाला सोऱ्यामध्ये भरून देतेय. आमच्याकडे याला शेवगा म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चीक एकदम व्यवस्थित शिजला गेला आहे. त्यामुळं सोऱ्यातून चीक व्यवस्थित बाहेर पडतोय. कुरडई याची छान बनतीये. तार वगैरे याची एकदम व्यवस्थित बनती आहे. त्यामुळेच जे आपले चीक आहे किंवा जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे. ते थोडंसं कच्चही राहिलं तरी याची तार तुटते.